नमस्कार। पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक घटना। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला RG मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून घ्या। कनिष्क सुरेंद्र पाटील वय 35 आणि त्याची बायको कृताली या दोघांचा काहीतरी घरगुती कारणावरून किरकोळ वाद झाला। त्यानंतर कृताली मात्र शांत बसली आणि स्वयंपाक करायला लागली, परंतु पती कनिष्क मात्र शांत न राहता तो अजूनच त्याच्या मनात राग भरला आणि रागाने कृतालीजवळ मागून येऊन तिचा त्याने गळा आवळला। त्यामुळे तिचा जीव गुदमरला आणि कृताली खाली कोसळली। त्यानंतर त्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ती बेशुद्ध पडली असं खोटं सांगून रुग्णालयात घेऊन गेला। शनिवारी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील त्यांच्या घरी ही घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री आरोपीचे पत्नीशी काही किरकोळ घरगुती कारणावरून भांडण झालं होतं। त्यानंतर ते भांडण टोकाला गेलं आणि रागाच्या भरात आरोपीनं पत्नीचा गळा आवळून खून केला। ही घटना शनिवारी पहाटे 2 ते 5च्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे। भांडण झाल्यानंतर आरोपीने डहाणू तालुक्यातील वसगाव येथे राहणाऱ्या कृतालीच्या कुटुंबियांना फोन करून ती बेशुद्ध पडल्याची माहिती दिली। दरम्यान पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं खोटं सांगून त्याने पत्नीला बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं। तपासणीनंतर डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। त्यानंतर MIDC पोलिसांना कळवलं आणि शवविच्छेदन करण्याची विनंती केली। प्राथमिक तपासणीअंती पोलिसांना मृताच्या गळ्यावर खुणा आढळून आल्या, त्यामुळे आरोपीने पत्नीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। डॉक्टरांकडून मिळालेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की कृतालीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे। MIDC तारापूर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं खुनाची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे।